आज कवळे फणस आले आता मार्केटमध्ये. ते कवळ्या फणसाची भाजी बनवणार आहे आणि ती याला कसे कापायचं कसे कट करायचं ते बघूया. मी अक्काच आणले मार्केटमधून फणस कवळा. त्याच्यासाठी आपण आता ह्याला कसं कापायचं ते बघूया. बघू शकता तुम्ही. हे बघा, हे भाग अगोदर काढून घ्यायचा. त्याची चीक खूप असते आणि ती चीक काढण्यासाठी ना एखादा तुम्ही असा न्यूज पेपर घेऊ शकता किंवा एखादा कपडासुद्धा घेऊ शकता, कारण की त्याची चीक गळते खूप भरपूर चिकट असते चीक. हे बघा, असे टिपून घ्यायचं. हे आपल्या सुरीचं पण काढून घ्यायचं, सुरीला पण लागलेलं. हे बघा, असे छोटे छोटे तुकडे करायचे म्हणजे आपल्याला कापायला सोपं पडतं. जास्ती मोठे तुकडे नाही करायचं. मोठे तुकडे केलं म्हणजे आपल्याला सळतं नंतर. हे बघा, मी असे तुकडे करून घेतले. हे असं कपडा किंवा हे असं घेऊन सगळ्याच पुसून घ्यायचं. जे बी आपण फणसाचे तुकडे केले ते दोन्ही बाजूने असं पुसून घ्यायचं. हे बघा, आता असे आपण छोटे छोटे तुकडे करून घ्यायचं. असे तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही करून घेऊ शकता तुकडे. कसं छोटे तुकडे केलं ना, हे आपल्याला वरचं काढायला सोपं पडतं. असं मी सगळे असं या पद्धतीनेच कट करून घेते. हे बघा, बघू शकता तुम्ही. असं काढून घ्यायचं. ह्याचं वरचं काढून घेतलं ना, लगे पाण्यात टाकायचं, काळ पडतंय. असं पाण्यामध्ये टाकून घ्यायचं लगेच. हे ह्याच्या आतमधली जी कडक दांडी आहे ना, ते शिजविलं ना पाण्यामध्ये आपोआप निघतं, मऊ होतं. हे आता ना काढायची गरज नाही. सहज निघालं तर काढायचं, नाही तर नाही काढायचं ते आतमधलं. हे आता मी जसं काढते तसं काढून घ्यायचं. हे बघा, सहज असलं निघतं हे वरचं. हे सगळं असं ह्या पद्धतीनं काढून घेते मी. मीठ टाकून घेते, फक्त मीठ टाकून घेते मी, हळद नाही टाकत. आता त्याला झाकण लावून 1-3 शिट्ट्या काढून घेते. 2 ते 3 शिट्ट्या झाल्या ना, आपलं मस्त शिजतं. फणस म्हणा, काय कोयरी म्हणतात कोकणी लोक. असे कांदे घेतले मीडियम साईजचे. 4 ते 5 कांदे घ्यायचे आणि त्याला बारीक कट करून घ्यायचा. उभा नाही चिरायचा, चौकोन चिरून घ्यायचा, म्हणजे चांगलं तेलात परतलं जातं.
वरची साली काढून घेऊन बारीक असा कांदा कट करून घ्यायचा. बघा खोबरं आहे, खोबरं किसून घेतलं. हे ओलं हे हिंग आहे. हे 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात. हे लसूण थोडंसं जाडसर वाटून घेतलंय. हे कोथिंबीर आहे, कढीपाला, कांदा, हे लाल तिखट, हळद, मीठ, हे जिरे मोहरी एकत्र घेतलंय. हे गरम मसाला. शिजले फणस. आता झाकण काढून बघूया. बघू हे बघा शिजले, मस्त मऊ शिजले. हे बघा एकदम मऊसूत नंबर 1 शिजले. आता ह्याच्यातलं सगळं ते पाणी काढून घेते मी. हे बघा, आणि हे पाणी फेकून द्यायचं, पाणी वापरायचं नाही. हे चिकाचं पाणी असतं. आधी पाणी गेलं ना हे थोडं थंड होऊ द्यायचं. थंड हो झालं ना हे आतमधलं असलं हे काढता येतं. ह्याचं कोकणी भाजी आहे आता आपण करतोय. हे मधलं जर थोडंसं थंड झालं काढूया. हे बघा असं असं मधला पावा काढून घ्यायचा. त्याचा दांडी असते नि बरं ते काढून घेऊन हाताने असं कुस्करून घ्यायचं. हाताने कुस्करून घेतलं ना आपोआप मऊ होतं. बघा ह्याच्यात थोडंसं लाल टाकून घेते, तिखट, थोडंसं मीठ, कारण की आपण ती शिजविताना मीठ टाकलेलं आहे. हळद, हे गरम मसाला, सगळं टाकून ह्याला कालून घेऊया एकत्र, एकजीव करू. कारण की असं सगळं कालून लावून घेताना सगळीकडे लागत असतं मसाला. असं फोडूनच करायचं. अख्खे तसे गर ठेवले ना त्याला नाही लागत मीठ मसाला. सगळं असं व्यवस्थित लागतं चांगलं. कढई गरम झाले, तेल टाकून घेते. तेल थोडंसं जास्तच टाकायचं. चांगले मी मोठे 2 पळ्या तेल टाकून घेतले. तर जिरे मोहरी एकत्रच टाकून घेते मी. कढीपत्ता टाकून घेते. हिरवी मिरची, लसूण बारीक ठेचलेला, चांगलं फिरवून परतून घ्यायचं तेलामध्ये व्यवस्थित. आता हे कांदा कट केलेला कांदा टाकून घेते. असा कांदा गोल चिरला आहे, उभा नाही चिरला कांदा, असं गोलच चिरून घ्यायचं. कारण की तेलामध्ये चांगलं परतं ते कांदा. भाजी खायला चवीला टेस्ट लागते मस्त, एकच नंबर. असं बारीक कांदा चिरल्यामुळं. आणि कांदा चांगला तळून घ्यायचा तांबूस ब्राऊन कलरचा होईपर्यंत. कांदा नरम होण्यासाठी मीठ टाकलं की कांदा मऊ होतं. हिंग टाकून घेते थोडासा. मग चांगला आपण परतून घेऊया ह्याला. हे अगोदर त्याच्यामध्ये आता टाकले मिरची. हे कारण की कांदा भाजीमध्ये पांढरा दिसू नये म्हणून ह्याच्यामध्ये थोडंसं तिखट टाकून घेतलंय. ह्याला वाटण बिटण का न घालता अशीच मस्त ह्या सोप्या पद्धतीने भाजी करताय. असे तुम्ही करून बघा, तुम्हाला पण चांगलं आवडेल. खरपूस भाजून घ्यायचा कांदा. कारण की भाजीमध्ये कांदा टाकला नाही याचा कलरसुद्धा बदलत नाही. आता तेलामध्ये आपण कांदा, तेल, मीठ, मिरची सगळं एकत्र परतून घेतल्यामुळं चवीला अप्रतिम लागत्या. खूप टेस्ट लागते भाजी हे खायला. हे बघा आता चांगलं मस्त व्यवस्थित एकच नंबर झाला आपला कांदा परतून. आता हे आपण टाकून घेऊया भाजी. सगळं मिक्स केलेलं एकत्र. फणसाच्या गराची भाजी आहे ही, कवळ्या फणसाची. हे वर्षाला एकदा येते या दिवसामध्ये.
यावर अजून करून खा, भाजी चांगली लागते. रेसिपी सोपी पण आहे, तशी अवघड नाही करायला. खायला एकच नंबर लागते टेस्ट चवीला. चिकन मटन पेक्षाही भारी लागते चवीला. चिकन मटन सुद्धा फिक्कं पडतं ह्याच्यासमोर. तशी भाजी आहे ही, अप्रतिम अशी चव आहे ह्याची. हे बघा, 1-2 मिनिटं झाकण लावून आपण वाफ काढून घेऊया. हे झाकण काढून हलवून घेते मी थोडं. हे बघा, 2 मिनिटं म्हणले होते मी, पण 2 मिनिटामध्ये कसं झाकण काढून हलवून घ्यायचं. खाली चिटकलं केलं, त्याच्यामध्ये जरा हलविलं ना, मग खालची वरची खाली होती, शिजली जाते चांगली भाजी. खोबरं टाकून घेऊया. कच्चं आहे किसलेलं खोबरं. हे बघा, मस्त लागते चवीला, भारी खोबऱ्यामुळं. असं वरून टाकायचं कच्चं खोबरं. तुमच्याकडं ओलं नसलं, सुका खोबरं असलं तरी तुम्ही किसून टाकलं तरी चालतंय. तसं काही नाही, ते पण चालतं, हे पण चालतं. माझ्याकडं ओला खोबरा होता, मी ओलं खोबरं टाकले वाटून किसून. सुक्या खोबऱ्यापेक्षा ओल्या खोबऱ्याची चवच वेगळी असते. तेच खोबरं चांगलं लागतं ओलं भाजीमध्ये खायला. शक्यतो ओलंच घालायचं. जर नसेल तर आपण वाळलं किसून घातलं तरी चालते. हे बघा, आता आपली भाजी तयार आहे. वरून मी कोथिंबीर टाकून घेते बारीक चिरलेली. हे बघा, आता अशी आपली भाजी बनवून तयार आहे खाण्यासाठी. या खायला. आणि कसं, हे बघा मस्त कसे झाल्या सुरेख. हे बघा, बघू शकता तुम्ही, आणि एकच नंबर. या जेवायला जेवण करू. ताट तयार आहे आपलं जेवण्यासाठी. हे बघा, बघू शकता तुम्ही, अशी एकच नंबर झाली भाजी. भन्नाट खावीला मस्त आहे चवीला.